तर राज्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं। कोणतीही कल्पना दिली नाही अशी वेगळी खेळी करून देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले। भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील। मुख्यमंत्री पदाची आलेली संधी नाकारत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील। संध्याकाळी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिवसेनेतून वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, मात्र त्या सर्व चर्चा खोट्या ठरल्या। शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं। आता काही आम्ही जेव्हा एक बाळासाहेबांची वैचारिक भूमिका घेऊन पुढे गेलो हिंदुत्वाची, त्यास काही निर्णय झालेले आहेत, त्याचं स्वागतच आम्ही केलेलं आहे। राजकारण अशा वळणावरती जाणार आहे याचा अंदाज शिवसेनेलाही नव्हता, त्यामुळे संजय राऊत यांनी धुणी भांडी करावी लागतील असं वक्तव्य केलं होतं। केसरकर यांच्यासारखे लोक जे म्हणतायत आम्ही जबाबदार आहोत, होय, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो। तुम्ही काय करणार आहात? तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करताय का? आता तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? दोन्ही भांडीच करावे लागणार आहेत आपल्याला। लक्षात घ्या, तुम्ही स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून जी चाकरी करताय याचा तुम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये पश्चाताप होईल। सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असा शब्द उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता। हा शब्द उद्धव ठाकरेंना पूर्ण करता आला नाही, मात्र शिवसैनिकांपासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री केलं। शिंदे मुख्यमंत्री झाले तर त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं होतं। आता उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव एकनाथ शिंदेंचं स्वागत करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्धवसाहेब ठाकरे जरी बोलले नाहीत तर ते खूप मोठ्या मनाचे आहेत, त्यांना सुद्धा मनातून आनंद होईल आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही। जर एकनाथराव शिंदे असं म्हणत असतील की आमचा अजून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, तर माझी एकनाथराव शिंदेना तुमच्या मार्फत विनंती वादा एक आव्हान आहे की तुम्ही या, तुम्ही मुख्यमंत्री होऊन आलात तर मी तुमचं स्वागत करायला उभा राहील। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय, मात्र त्या खुर्चीवर शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होणार आहे। मात्र आता त्यावर आनंद व्यक्त करावा की नाही अशी विचित्र स्थिती शिवसेनेची झाली आहे। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टर स्ट्रोकची चर्चा पुढील अनेक महिने सुरू राहणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।